विद्यार्थी मित्रांनो, मागील प्रकरणामध्ये म्हणजेच सजीवांमधील जीवन प्रक्रिया भाग 1 यामध्ये आपण ऑक्सी श्वसन, विनाक्षी श्वसन कसे होते याबद्दल आपण माहिती पाहिली। त्याचप्रमाणे सजीवांमधील पेशी विभाजनाचे प्रकार, त्या प्रकारामध्ये सूत्री विभाजन आणि अर्धसूत्री विभाजन यांचे याबद्दल माहिती पाहिली। त्याचप्रमाणे पेशींच्या वेगवेगळ्या अवस्था, पेशी विभाजनाच्या अवस्था याबद्दल माहिती पाहिली। आता आपण या प्रकरणामध्ये म्हणजेच सजीवांमधील जीवन प्रक्रिया भाग 2 मध्ये आपण प्रजनन, लैंगिक प्रजनन व अलैंगिक प्रजनन, त्याचप्रमाणे प्रजनन आणि आधुनिक तंत्रज्ञान, लैंगिक आरोग्य आणि लोकसंख्या विस्फोट यांचा आपण अभ्यास करणार आहोत। आता तुमच्यासमोर एक चित्र दिसते, ते चित्र आहे काय, त्या चित्रामध्ये काही जीवन प्रक्रियाबद्दल माहिती सांगितलेली आहे। चित्र अ मध्ये शाखीय प्रजनन दाखवलेले आहे। रोपाची फांदी लावल्यावर त्याला मुळे येऊन त्यापासून नवे रोप तयार होताना दिसत आहे। चित्र ब मध्ये कोंबडी अंडी देताना दाखवली आहे। चित्र क मध्ये बी रुजून त्यापासून नवा अंकुर आणि नवे मूळ फुटलेले दिसत आहे। चित्र ड मध्ये सूत्री विभाजनासारखी प्रक्रिया दाखवण्यात आली आहे। या सर्व चित्रांच्या आधारे प्रजनन ही प्रक्रिया दिसून येत आहे। आता आपण लैंगिक प्रजनन म्हणजे काय पाहू, म्हणजेच असेक्सुअल रिप्रोडक्शन। युग्मक निर्मितीविना एखाद्या प्रजातीतील एकाच जीवाने अवलंबलेली नवजात जीवन निर्मिती प्रक्रिया म्हणजेच अलैंगिक प्रजनन होय। दोन भिन्न पेशींच्या म्हणजेच युग्मकांच्या संयोगाशिवाय घडून येणारे हे प्रजनन असल्यामुळे नवजात सजीव हा तंतोतंत मूळ सजीवासारखा असतो। या प्रजननात केवळ एका जनुकापासून नवीन जीवांची निर्मिती गुणसूत्री विभाजनाने होते। जननिक विचरणाचा अभाव हा लैंगिक प्रजननाचा तोटा, तर वेगाने होणारे प्रजनन हा या पद्धतीचा फायदा आहे। एक पेशीय सजीवांमध्ये लैंगिक प्रजनन काय ते बघूया, म्हणजे सेक्शुअल रिप्रोडक्शन इन युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम। आता तुमच्या स्क्रीनवर साधे विभाजन अमिबा, आडवे विभाजन पॅरामेसियम आणि उभे द्विविभाजन युग्लिना या तिन्ही आकृत्या दिसतात। यामध्ये वेगवेगळ्या आदिजीवांमध्ये विभाजनाचा अक्ष वेगवेगळा असतो। उदाहरणार्थ अमिबा विशिष्ट आकार नसल्याने कोणत्याही अक्षातून विभाजित होतो, म्हणूनच याला साधे विभाजन म्हणतात। पॅरामेसियम आडवे विभाजन या पद्धतीने, तर युग्लिना उभे द्विविभाजन या पद्धतीने विभाजित होतो। सजीवांमध्ये द्विविभाजन शक्यतो अनुकूल परिस्थिती म्हणजेच मुबलक अन्न उपलब्ध असते तेव्हा अवलंबले जाते। दुसरा प्रकार बहुविभाजनाचा। या बहुविभाजन पद्धतीमध्ये अमिबा छद्मपात तयार न करता गोलाकार होतो, त्याच्या हालचाली थांबतात, पेशीभोवती पुट्टी म्हणजेच कठीण संरक्षक कवच तयार होते। पुट्टीमध्ये प्रथम केंद्रकाचे अनेक वेळा सूत्री विभाजन होऊन अनेक केंद्रके तयार होतात, त्याभोवती पेशीद्रव्याचेही विभाजन होते। अनेक छोटे छोटे अमिबा पुट्टीमध्ये तयार होतात आणि प्रतिकूल परिस्थितीत असेपर्यंत तेथेच राहतात। अनुकूल परिस्थितीत येताच पुट्टी फुटून अनेक नवजात अमिबा एकदम बाहेर पडतात आणि उदाहरण प्रतिकूल परिस्थितीमध्ये अमिबा या बहुविभाजन पद्धतीचा अवलंब करतो। 4. कलिकायन। किण्वांच्या जनक पेशीत सूत्री विभाजनाने 2 नवजात केंद्रक तयार होतात। या जनक पेशीला बारीकसा फुगवटा येतो, म्हणजेच कलिका येते। 2 नवजात केंद्रकांपैकी एक केंद्रक कलिकेमध्ये प्रवेश करते। कलिकेची वाढ पूर्ण झाल्यानंतर ती जनक पेशीपासून वेगळी होऊन स्वतंत्र नवजात किण्व पेशी बनते आणि ही क्रिया साधारणतः किण्व पेशींमध्ये घडते। आता आपण बहुपेशीय सजीवांमधील लैंगिक प्रजननाबद्दल माहिती पाहू। खंडीभवन। खंडीभवनामध्ये जनक सजीवांच्या शरीराचे अनेक तुकडे होऊन प्रत्येक तुकडा नवजात सजीव म्हणून जीवन जगतो। स्पायरोगायरा अनुकूल परिस्थितीत खंडीभवन करतो। सायकॉनमध्ये अपघाताने छोटे छोटे तुकडे झाले तर खंडीभवन होते। स्पायरोगायराला ज्यावेळी मुबलक पाणी आणि पोषक द्रव्ये उपलब्ध असतात त्यावेळी त्यांच्या तंतूची वेगाने वाढ होऊन ते तंतू छोट्या छोट्या तुकड्यांमध्ये खंडीभवित होतात। प्रत्येक तुकडा नवजात स्पायरोगायरा तंतू म्हणून जगतो। सायकॉनच्या शरीराचे जर अपघाताने छोटे छोटे तुकडे झाले तर प्रत्येक तुकड्यापासून नवीन सायकॉन तयार होतो। पुनर्जनन। स्वतःच्या शरीराचे 2 तुकडे करून प्रत्येक तुकड्यापासून शरीराचा उर्वरित भाग तयार करणे
अशा रीतीने दोन नवजात प्राणी तयार होतात. तुम्हालाही माहीत असेल की धोक्याच्या वेळी पाल स्वतःची शेपटी तोडून टाकते. कालांतराने तोडून टाकलेल्या शेपटीचा भाग पुनर्जनित केला जातो. हा मर्यादित पुनर्जन्माचा प्रकार आहे, परंतु प्लॅनेरिया सारखे काही विशिष्ट प्राणी विशिष्ट परिस्थितीमध्ये स्वतःच्या शरीराचे दोन तुकडे करतात आणि प्रत्येक तुकड्यापासून शरीराचा उर्वरित भाग तयार करून दोन नवजात प्राणी तयार केले जातात. यालाच पुनर्जनन असे म्हणतात. मुकुलायन. मुकुलायनामध्ये पूर्ण वाढ झालेल्या हायड्राच्या शरीरभित्तिकेवर विशिष्ट ठिकाणी पुनर्जनन पेशींच्या विभाजनाने मुकुल म्हणजेच फुगवटा तयार होतो. पोषक वातावरणात यथावकाश मुकुलाची वाढ होते. त्यापासून छोटा हायड्रा तयार होतो. छोटा हायड्रा पूर्णपणे वाढून स्वतंत्र जीवन जगू लागतो. उदाहरणार्थ हायड्रा. शाकीय प्रजनन. शाकीय प्रजननामध्ये वनस्पतीत शाकीय अवयवांच्या म्हणजेच मूळ, खोड, पान, मुकुल यांच्या मदतीने होणारे प्रजनन होय. वनस्पतीमध्ये मूळ, खोड, पान, मुकुल यांच्या शाकीय अवयवांच्या मदतीने होणाऱ्या प्रजननास शाकीय प्रजनन असे म्हणतात. बटाट्याच्या कंदावर असलेल्या डोळ्यांच्या म्हणजे मुकुल किंवा पानफुटीच्या पानांच्या कडांवर असलेल्या मुकुलाच्या साहाय्याने शाकीय प्रजनन केले जाते. ऊस, गवत यासारख्या वनस्पतींमध्ये पेरावर असलेल्या मुकुलाच्या मदतीने शाकीय प्रजनन होते. गाजर, मुळा, रताळे यासारख्या वनस्पतींमध्ये मुळांच्या मदतीने शाकीय प्रजनन केले जाते. बीजाणू निर्मिती. कवकांच्या तंतुमय शरीरावर बीजाणुधानी असते. बीजाणुधानीमध्ये बीजाणूंची निर्मिती होते. बीजाणुधानी फुटून बीजाणू बाहेर पडतात व ओलसर उबदार जागी रुजतात. नवीन कवकजाल असे तयार होते. आता आपण लैंगिक प्रजनन म्हणजे काय म्हणजे सेक्शुअल रिप्रोडक्शन म्हणजे काय ते पाहू. लैंगिक प्रजनन कायम दोन जनकपेशींच्या मदतीने होते. त्या दोन जनकपेशी म्हणजे स्त्रीयुग्मक आणि पुयुग्मक होत. लैंगिक प्रजननात दोन प्रमुख प्रक्रिया दिसून येतात. युग्मक निर्मिती. या प्रक्रियेत अर्धसूत्री विभाजनाने गुणसूत्रांची संख्या निम्मी होऊन अर्धगुणी युग्मकांची निर्मिती होते. त्यामुळे या जनकपेशी या एकगुणी असतात. आणि दुसरा भाग आहे याचाच फलन म्हणजे फर्टिलायझेशन. या प्रक्रियेत स्त्रीयुग्मक आणि पुयुग्मक या एकगुणी पेशींचा संयोग होऊन एका द्विगुणी युग्मजाची निर्मिती होते. यालाच फलन असे म्हणतात. हा युग्मजन सूत्री विभाजनाने विभाजित होऊन भ्रूण तयार होतो. या भ्रूणाची वाढ होऊन नवजात जीव तयार होतो. आता आपण वनस्पतीमधील लैंगिक प्रजनन म्हणजे काय ते पाहू म्हणजे सेक्शुअल रिप्रोडक्शन इन प्लांट्स. वनस्पतीमध्ये फूल हे लैंगिक प्रजननाचे कार्यात्मक एकक आहे. फुलामध्ये बाहेरून आत या क्रमाने एकूण 4 मंडले असतात. 1 निदलपुंज, 2 दलपुंज, 3 पुमंग आणि जायांग. यापैकी पुमंग आणि जायांग हे प्रजननाचे काम करतात म्हणून यांना आवश्यक मंडले असेही म्हणतात. तर निदलपुंज आणि दलपुंज हे आतील मंडलांच्या संरक्षणाचे काम करतात म्हणून त्यांना अतिरिक्त मंडले असेही म्हणतात. निदलपुंजातील घटक दलांना निदल म्हणतात आणि ते हिरव्या रंगाचे असतात. दलपुंजातील घटक दलांना पाकळ्या म्हणतात आणि त्या विविध रंगी असतात. पुमंग हे पुल्लिंगी दल आहे. त्याच्या घटक दलांना पुंकेसर म्हणतात. जायांग हे स्त्रीलिंगी दल आहे. त्याच्या घटक दलांना श्रीकेशर असे म्हणतात. जर एकाच फुलामध्ये पुमंग आणि जायांग ही दोन्ही मंडले असतील तर अशा फुलाला उभयलिंगी म्हणतात. उदाहरणार्थ जास्वंदी. जर फुलामध्ये वरील दोहोंपैकी एकच मंडल असेल तर अशा फुलाला एकलिंगी फूल असे म्हणतात. मग जर फक्त पुमंग असेल तर नर फूल आणि फक्त जायांग असेल तर मादी फूल. उदाहरणार्थ पपई. बऱ्याच फुलांना आधारासाठी जो देठ असतो त्याला पुष्पवृंत असे म्हणतात. तर ही पुष्पवृंत म्हणजे काय हे सगळं तुम्हाला आकृतीमध्ये पाहायला मिळेल. आणि अशा फुलांना पुष्पवृंती फुले म्हणतात. जर देठच नसणाऱ्या फुलांना स्थानबद्ध फुले असेही म्हणतात. प्रत्येक पुंकेसराला एक रुंत असते आणि त्याच्या टोकावर एक परागकोश असतो. परागकोशामध्ये 4 कप्पे असतात. त्यांना कोष्टक म्हणतात. या कोष्टकांमध्ये अर्धसूत्री विभाजनाने परागकण तयार होतात. योग्य वेळी परागकोश फुटून आतील परागकण बाहेर येतात. जायांगाचे घटक दल म्हणजे स्त्रीकेशर हे स्वतंत्र किंवा संयुक्त असू शकतात. प्रत्येक स्त्रीकेशराच्या मुळाशी एक अंडाशय असते. अंडाशयापासून वरच्या दिशेने एक पोकळ कुक्षिवृंत निघते. कुक्षिवृंताच्या टोकाशी एक कुक्षी असते. अंडाशयात एक आणि किंवा अनेक बीजांडे असतात. प्रत्येक बीजांडामध्ये अर्धगुणसूत्री विभाजनाने भ्रूणकोश तयार होतो.
प्रत्येक भ्रूणकोशामध्ये एक गुणी किंवा अर्धसूत्री अंडपेशी आणि 2 एकगुणी ध्रुवीय केंद्रके असतात। आता आपण परागण किंवा परागीभवन म्हणजे काय ते पाहू। परागकोशातील परागकण स्त्रीकेसराच्या कुक्षीवर स्थानांतरित होतात, यालाच परागण किंवा परागीभवन असेही म्हणतात। परागण अजैविक घटक म्हणजेच वारा, पाणी किंवा जैविक घटक कीटक, पक्षी आणि इतर प्राणी पक्षी यांच्या मदतीने होते। परागणाच्या वेळी कुक्षी चिकट असते, या चिकट कुक्षीवर परागकण पडल्यावर ते अंकुरित होतात, म्हणजेच त्यात 2 पुयुग्मक तयार होतात आणि एक दीर्घ परागनलिका तयार होते। परागनलिका 2 पुयुग्मक वाहून नेते। ही परागनलिका कुक्षीवृंतामार्गे बीजांडातील भ्रूणकोशात पोहोचते, तिथे परागनलिकेचे अग्र फुटते आणि दोन्ही पुयुग्मक भ्रूणकोशामध्ये सोडले जातात। त्यातील एक पुयुग्मक अंडपेशीशी संयोग पावते आणि युग्मजन तयार होते, याला फलन असे म्हणतात। यांचं काय नातं आहे? पुयुग्मक 2 ध्रुवीय भुंगे आणि केंद्रकाशी संयोग मधमाशा पावून फुलांवरती भ्रूणकोश का तयार बरं होते। फिरत असतात? या प्रक्रियेत 2 पुयुग्मक फुलांना भाग घेतात, रंग आणि म्हणून गंध याला का द्विफलन असतो? असेही म्हणतात। आता हे आपण सगळे प्रत्यक्ष समजून घेऊया। त्याचा व्हिडिओ आज पाहूया। चर्चा करूया परागीभवनाची। परागीभवन म्हणजे इंग्रजीत पॉलिनेशन। कीटक आणि पक्षी फुलांमधला रस म्हणजेच नेक्टर पितात, हे तर तुम्हाला माहित आहेच। पण हे माहित आहे का की या रसाचा झाडांना तसा काहीही उपयोग नसतो, पण तरी सुद्धा किडे आणि पक्ष्यांसाठी रस बनवून झाडांना काय फायदा होत असेल? हा भुंगा बघा, फुलापासून दूर जाण्याचं नावच घेत नाहीये। मस्त पैकी रस पिण्यात मग्न आहे आणि त्याच्या शरीरावर चिकटलेली ही पिवळी पावडर म्हणजे या फुलाचे परागकण, पॉलन ग्रेन्स। फुलाचा आकर्षक गंध आणि सुगंधाचा माग काढत तो किडा इथे पोहोचला रस पिण्यासाठी। फुलाला पण हेच तर हवं होतं, कारण जेव्हा जेव्हा फुलपाखरं, पतंग, भुंगे फुलांचा रस प्यायला येतात, तेव्हा तेव्हा नकळत ते झाडांचंही काम करतात। झाडांचं काम म्हणजे परागीभवन। पण हे परागीभवन म्हणजे काय? तुम्हाला माहिती आहेच की फूल हा वनस्पतींचा प्रजनन अवयव म्हणजेच रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन आहे। फुलांमधला नर भाग पुंकेसर म्हणजे स्टॅमेन आणि मादी भाग स्त्री केसर म्हणजे पिस्टिल। स्त्री केसराच्या वरती असलेला चिकट भाग कुक्षी म्हणजे स्टिग्मा। फुलाच्या पुंकेसरापासून स्त्री केसरापर्यंत परागकण पोहोचवण्याची प्रक्रिया म्हणजे परागीभवन। परागीभवन खूप महत्वाचं आहे, कारण यामुळेच फळं आणि बिया बनतात। म्हणूनच फुलं परागकण म्हणजेच पॉलन्सची निर्मिती जास्त प्रमाणात करतात। परागकणाचा आकार एवढा लहान असतो की त्यांना बघण्यासाठी सूक्ष्मदर्शकाचा वापर करावा लागतो। त्यांचे आकार आणि प्रकार एकदम वेगवेगळे असतात। काही परागकण इतके हलके असतात की हवेसोबत उडून जातात। हवेद्वारे सुद्धा परागीभवन म्हणजे विंड पॉलिनेशन अगदी सहज होतं। काही वनस्पतींमध्ये परागीभवन स्वतःच घडून येतं। समजा एका फुलाचे परागकण त्याच फुलाच्या कुक्षीवर म्हणजे स्टिग्मावर किंवा त्याच झाडाच्या दुसऱ्या फुलाच्या कुक्षीवर पडले तर त्याला स्वपरागीभवन म्हणजे सेल्फ पॉलिनेशन असं म्हणतात। पण जेव्हा काही फुलांचे परागकण त्याच प्रजातीच्या दुसऱ्या वनस्पतीच्या फुलांवर जाऊन पडतात, तेव्हा त्या पद्धतीला परपरागीभवन म्हणजेच क्रॉस पॉलिनेशन असं म्हणतात। परागीभवनाचे चॅम्पियन जर कोणी असतील तर ते म्हणजे कीटक, पतंग, फुलपाखरं, भुंगे आणि मधमाशा। आणि म्हणूनच त्यांच्यामुळे होणाऱ्या परागीभवनाला म्हणतात
कीटक परागीभवन म्हणजेच इन्सेक्ट पॉलिनेशन. वनस्पती आणि कीटक विश्व यांच्यातलं हे नातं खरोखरच कमालीचं आहे. परागकण फुलाच्या पुंकेसरामध्ये बनतात. जेव्हा कीटक रस पिण्यासाठी फुलांवर येतात तेव्हा परागकण त्यांच्या शरीरावर चिकटतात. आता फक्त एकाच फुलाचा रस पिऊन त्यांचं थोडंच भागणार आहे. ते या फुलावरून त्या फुलावर, त्यावरून आणखी तिसऱ्यावर जात राहतात आणि त्यांच्या सोबत परागकण सुद्धा प्रवास करतात. अशा प्रकारे कीटक फुलांचं काम करतात पण याची कीटकांना कल्पना सुद्धा नसते. परागकण हे पुंबीज आहेत. ते फुलाच्या स्त्री केसरावर पडून बीजांडाचे फलन करतात म्हणजे फर्टिलाइज करतात. तेव्हाच बीज तयार होतं. इतर प्राण्यांसारखंच वनस्पतींना सुद्धा आपलं अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी प्रजनन करणं आणि नवीन बिया निर्माण करणं आवश्यक आहे आणि म्हणूनच परागीभवन सुद्धा तेवढंच महत्वाचं आहे. आता समजलं का की रस बनवण्यासाठी वनस्पती आपली ऊर्जा का बरं खर्च करतात आणि विशिष्ट रंग, रूप, व्यवस्था कशासाठी आहे? निरनिराळ्या रंगांची आणि गंधांची फुलं ही किड्यांना आणि पक्ष्यांना आकर्षित करण्यासाठीच तशी असतात. तुम्ही वेलचीचं फूल कधी पाहिलंय का? हे फूल म्हणजे कीटकांच्या लँडिंगसाठी बनवलेली एक धावपट्टीच वाटते. कीटकांना स्वतःकडे आकर्षित करून घेण्यासाठी वेगवेगळ्या फुलांमध्ये वेगवेगळ्या युक्त्या दिसतात आणि रस पिण्यासाठी कीटक, पतंग, पक्षी आणि फुलांचा रस पिणारे इतर प्राणी यांच्यामध्ये सुद्धा विशिष्ट बदल झालेले दिसून येतात. पक्ष्यांमध्ये चोचीचा आकार, फुलपाखरू किंवा पतंगाची सोंड अशा अवयवांचा विकास झालेला दिसून येतो. हे सुद्धा एका प्रकारचं अनुकूलन म्हणजे अडॅप्टेशनच आहे. कीटकांव्यतिरिक्त पक्षी आणि ज्यांना आपण घाबरतो अशा वटवाघळी म्हणजे बॅट सुद्धा परागीभवनाला मदत करतात. आपल्या सभोवती परागीभवन होत असतं आणि ती एक अतिशय महत्वाची प्रक्रिया आहे. पृथ्वीवरची समृद्धी आणि हिरवळ यामुळेच तर टिकून आहे. चला तर मग परागीभवन समजून घेऊया पुन्हा एकदा. फुलाच्या पुंकेसरापासून स्त्री केसरापर्यंत परागकण पोहोचणं म्हणजे परागीभवन. परागीभवनाशिवाय वनस्पती, बिया आणि फळं बनवू शकत नाहीत. परागकण असंख्य असतात आणि ते खूप सूक्ष्म असतात. परागीभवनाचं हे महत्वपूर्ण काम कीटक, पतंग, फुलपाखरं अगदी उत्तमरित्या करतात. फुलांची रचना, रंग आणि गंध कीटकांना आकर्षित करून घेण्यासाठीच असतात. कीटक फुलांचा रस पिऊन तृप्त होण्यासाठी फुलांवर येतात आणि नकळत परागीभवनाचं काम करतात. हवा, पाणी, कीटक, पक्षी आणि वटवाघळं सुद्धा परागीभवन करतात. जरा तुमच्या आसपास बघा आणि व्हिडिओ बनवा. स्वतः निरीक्षण करून बघा की कीटकांनी आकर्षित करण्यासाठी फुलांनी काय काय युक्त्या केल्या आहेत आणि त्यांच्यात कोणकोणती अनुकूलनं झाली आहेत. त्यावर व्हिडिओ बनवा, चर्चा करा. आता आपण बीजांकुरण म्हणजे काय ते पाहू. बीजांकुरण म्हणजे बीज रुजून नवीन रोपटे तयार होते. वनस्पतीमध्ये फलनानंतर बीजांडाचे रूपांतर बीजात आणि अंडाशयाचे रूपांतर फळात होते. बीजांकुरणाने बीजातील भ्रूणपोषाचा वापर करून युग्मजाची वाढ होते. यातूनच नवीन रोपटे तयार होते. यालाच बीजांकुरण असे म्हणतात. आता आपण मानवी पुरुष प्रजनन संस्थेची माहिती पाहू.
तुमच्यासमोर स्क्रीनवर आकृती दिसते ती मानवी पुरुष प्रजनन संस्थेची आहे. या मानवी पुरुष प्रजनन संस्थेचे महत्त्वाचे अवयव पुढील प्रमाणे असतात. वृषण, विविध वाहिन्या किंवा नलिका आणि निरनिराळ्या ग्रंथी. वृषणाची जोडी वृषणकोशामध्ये आणि उदरपोकळीच्या बाहेर असते. याच्यात असंख्य शुक्रजननलिका असतात. त्यात असलेल्या जनन अधिस्तराच्या पेशी शुक्रपेशी तयार करतात. या अर्धसूत्री विभाजनाने तयार झालेल्या शुक्रपेशी अपरिपक्व असतात. विविध नलिकांद्वारे त्या पुढे पुढे जातात. पुढील नलिकांच्या वाटे त्या शिश्नापर्यंत पोहोचतात. हा क्रम असा असतो: वृषणजालिका, अपवाहिनी, अधिवृषण, शुक्रवाहिनी, स्खलनवाहिनी, मूत्रजनन वाहिनी आणि शिश्न. पुढे शुक्रपेशी जशा जशा एका वाहिनीतून पुढच्या वाहिनीत जातात तसतसे त्या परिपक्व बनतात. फलन करण्यास त्यांच्यात सक्षमता येते. शुक्राशयाची एक जोडी, पुरस्थ ग्रंथी केवळ एकच आणि कापोर्स ग्रंथी एक जोडी अशा 3 ग्रंथींचा स्राव आणि शुक्राणू मिळून रेत म्हणजेच वीर्य तयार होते. हे रेत संभोगाच्या वेळी शिश्नाद्वारे योनीत सोडले जाते. आता आपण मानवी स्त्रीप्रजनन संस्था पाहू. स्त्रीप्रजनन संस्थेमध्ये असणारे सर्व अवयव उदरपोकळीतच असतात. त्यामध्ये अंडाशयाची एक जोडी, अंडनलिकेची एक जोडी, एक गर्भाशय आणि एक योनी यांचा समावेश होतो. या व्यतिरिक्त कंद, मूत्रमार्ग, ग्रंथींची एक जोडी असते. साधारणतः प्रत्येक महिन्याला एक अंडपेशी आळीपाळीने एका एका अंडाशयातून उदरपोकळीमध्ये सोडली जाते. अंडनलिकेच्या टोकाचा भाग नरसाळ्यासारखा असतो. त्याच्या केंद्रभागी एक छिद्र असते. त्या छिद्रातून अंडपेशी अंडनलिकेमध्ये प्रवेश करते. अंडनलिकेच्या आतील पृष्ठभागावर रोमक असतात. हे रोमक अंडपेशीला गर्भाशयाकडे ढकलतात. आता आपण युग्मक निर्मिती कशी होते ते पाहू, म्हणजेच गॅमेट फॉर्मेशन. शुक्रपेशी म्हणजे शुक्राणू आणि अंडपेशी ही दोन्ही युग्मके अर्धसूत्री विभाजनाने तयार होतात. पुरुषाच्या वृषणामध्ये यौवनावस्थेपासून पुढे मरेपर्यंत शुक्रपेशी तयार केल्या जातात. स्त्रीभ्रूणाच्या जन्माच्या वेळी त्याच्या अंडाशयात 2 ते 4 दशलक्ष इतक्या मोठ्या संख्येत अपक्व अंडपेशी तयार असतात. तथापि स्त्रीच्या अंडाशयात मात्र यौवनावस्थेपासून पुढे रजोनिवृत्तीच्या वयापर्यंत म्हणजेच साधारणतः वय वर्ष 45 दरमहा एका अंडपेशीचे परिपक्व होऊन तिचे अंडमोचन होते. स्त्री प्रजनन संस्थेचे कार्य वय परत्वे थांबण्याच्या क्रियेला रजोनिवृत्ती असं म्हणतात. साधारणतः 45 ते 50 वर्षादरम्यान स्त्रीच्या शरीरात जनन संस्थेचे कार्य नियंत्रित करणाऱ्या संप्रेरकाचे स्रवणे विस्कळीत होते म्हणजे थांबते. यामुळे रजोनिवृत्ती येते. आता आपण फलन म्हणजेच फर्टिलायझेशन म्हणजे काय ते पाहू. शुक्रपेशी व अंडपेशी एकत्र येऊन युग्मनज तयार होण्याच्या क्रियेस फलन असे म्हणतात. मानवामध्ये फलनाची प्रक्रिया शरीरांतर्गत होते. समागमाच्या वेळी स्त्रीच्या योनिमार्गामध्ये रेत संकलित केले जाते. रेतातील काही दशलक्ष संख्या असलेले शुक्राणू योनिमार्ग, गर्भाशय, अंडनलिका असा प्रवास करतात व त्यातील एक शुक्राणू अंडनलिकेमध्ये असलेल्या एकमेव अंडपेशीचे फलन करते. यौवनावस्थेपासून रजोनिवृत्तीपर्यंत म्हणजेच साधारणतः 10 ते 17व्या वर्षापासून 45 ते 50व्या वर्षापर्यंत दरमहा एक अंडपेशी अंडाशयातून बाहेर पडते. म्हणजेच रजोनिवृत्तीपर्यंत 2 ते 4 दशलक्ष अंडपेशींपैकी साधारणतः फक्त 400च अंडपेशी अंडाशयातून बाहेर पडतात. उरलेल्या सर्व अंडपेशी ह्रास पावतात. आता तुमच्यासमोर फलनची आकृती दिलेली, त्या आकृतीमध्ये शुक्राणू आणि अंडपेशी दाखवलेल्या आहेत. रजोनिवृत्तीचे वय जवळ येतानाच्या शेवटच्या काही वर्षात अंडाशयातून बाहेर पडणाऱ्या अंडपेशी 40 ते 50 वर्ष जुन्या असतात. त्यांची विभाजनाची क्षमता कमी झालेली असते. यामुळे त्यात अर्धसूत्री विभाजन व्यवस्थित पूर्ण होत नाही. अशा अंडपेशी जर फलित झाल्या तर त्यापासून तयार होणारे अपत्य काही व्यंगासहित म्हणजेच डाऊन सिंड्रोम संलक्षण जन्माला येण्याची दाट शक्यता असते. आता आपण मानवातील लिंग निश्चिती कशी होते ते पाहूया. तुमच्यासमोर एक चार्ट दिसतोय. त्यामध्ये शुक्रपेशी आणि अंडपेशी दिसतात. युग्मक तयार करण्याच्या पेशींमध्ये गुणसूत्रांची संख्या द्विगुणी म्हणजेच 2n असते. त्यात अलिंगी गुणसूत्रांच्या 22 जोड्या आणि एक जोडी लिंग गुणसूत्रांची असते म्हणजेच 44 प्लस XX किंवा 44 प्लस XY अशी असते. या पेशी अर्धगुणसूत्री विभाजनाने विभाजित होतात. यामुळे युग्मकांमध्ये गुणसूत्रांची संख्या एकगुणीच म्हणजेच सिंगल n राहते म्हणजेच 22 प्लस X किंवा 22 प्लस Y. शुक्रपेशी
22+X किंवा 22+Y या दोन प्रकारच्या तयार होतात, तर अंडपेशी 22+X या एकाच प्रकारच्या तयार होतात. शुक्राणू आणि अंडपेशी ही दोन्ही युग्मके अर्धगुणसूत्री विभाजनाने तयार होतात. शुक्राणूंच्या बाबतीत हे वृषणातून बाहेर पडण्यापूर्वीच त्यांची अर्धसूत्री विभाजनाची प्रक्रिया पूर्ण होते, परंतु अंडपेशीबाबत अर्धसूत्री विभाजनाची प्रक्रिया अंडाशयातून बाहेर पडल्यानंतरच अंडनलिकेमध्ये फलनाच्या वेळी पूर्णत्वास जाते. आता आपण विकास व जन्म म्हणजेच डेव्हलपमेंट अँड बर्थ कशी होते ते पाहूया. अंडनलिकेमध्ये फलनानंतर तयार झालेल्या युग्मजनाचे अनेक वेळा सूत्री विभाजन होते व त्यापासून भ्रूण तयार होतो. या दरम्यान त्याचे मार्गक्रमण गर्भाशयाच्या दिशेने होत असते. गर्भाशयामध्ये पोहोचल्यानंतर तेथेच त्याचे रोपण होऊन पुढील वाढ किंवा विकास होतो. गर्भाशयातील वाढीच्या काळात भ्रूणास अन्नपुरवठा करण्यासाठी अपरा म्हणजे प्लॅसेंटा नावाचा अवयव तयार होतो. फलन झाल्यापासून पुढे साधारणतः 9 महिन्यांच्या कालावधीमध्ये भ्रूणाची पूर्ण वाढ होते. आता तुमच्या समोर साधारणतः 36 आठवड्यापर्यंत भ्रूणाची कशी वाढ होते ते दाखवलेले आहे. पहिलं 4था आठवडा, 8वा, 12, 16, 20, 24, 28, 32 आणि 36 आठवडे नंतर पूर्ण वाढ झालेला भ्रूण तुम्हाला दिसतो. त्यानंतर दाम्पत्याला मुलगा किंवा मुलगी हे सर्वस्वी पुरुषावर अवलंबून असते. जेव्हा युग्मक निर्मिती होते तेव्हा पुरुषाकडून लिंग गुणसूत्रांपैकी X किंवा Y गुणसूत्र पुढील पिढीत येते. स्त्रियांकडून मात्र X गुणसूत्रच पुढील पिढीत येते. फलनाच्या वेळी जर पुरुषाकडून X गुणसूत्र आले तर मुलगी होते आणि जर Y गुणसूत्र आले तर मुलगा होतो. हे लक्षात घेताना मुलगी होण्यासाठी स्त्रीला सर्वस्वी जबाबदार धरणे हे कितपत योग्य आहे? स्त्री भ्रूण हत्या रोखण्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करणे आवश्यक आहे. आता आपण आंतरचक्र म्हणजे काय ते पाहू. आंतरचक्राचे संक्षिप्त वर्णन करूया. स्त्री प्रजनन संस्थेत दर 28 ते 30 दिवसांच्या कालावधीने होणाऱ्या बदलांच्या पुनरावृत्तीमुळे आंतरचक्र सुरू राहते. पुटिका ग्रंथी संप्रेरक, पित्तपिंडकारी संप्रेरक ही दोन पियुषिकेतील स्रवणारी आणि इस्ट्रोजेन व प्रोजेस्टेरॉन ही अंडाशयातून स्रवणारी संप्रेरके अशी 4 संप्रेरके या चक्राचे नियंत्रण करतात. पुटिका ग्रंथी संप्रेरकाच्या प्रभावामुळे अंडपेशींचा विकास होण्यास सुरुवात होते. ही विकसनशील पुटिका इस्ट्रोजेन संप्रेरक असते. इस्ट्रोजेनच्या प्रभावाखाली गर्भाशयाच्या अंतःस्तराची वाढ किंवा पुनर्निर्मिती होते. दरम्यानच्या कालावधीमध्ये या पुटिकेची पूर्ण वाढ होते. पित्तपिंडकारी संप्रेरकाच्या प्रभावामुळे अंडमोचन होते, म्हणजेच पूर्ण वाढ झालेली पुटिका फुटून त्यातील अंडपेशी अंडाशयाच्या बाहेर पडते. अंडाशयामध्ये फुटलेल्या रिकाम्या पुटिकेपासून प्रोजेस्टेरॉन निर्मिती करणारे पित्तपिंड तयार करते. प्रोजेस्टेरॉनच्या प्रभावाखाली गर्भाशयाच्या अंतःस्तरातील ग्रंथी स्रवतात. या अंतःस्तरावर भ्रूणाचे रोपण होते. अंडपेशीचे फलन न झाल्यास पित्तपिंडाचे रूपांतर श्वेतपिंडात होऊन इस्ट्रोजेन व प्रोजेस्टेरॉन या दोन्ही संप्रेरकांचे स्रवणे बंद पडते. यामुळे गर्भाशयाच्या अंतःस्तराचा ऱ्हास होतो. तेथील ऊती आणि अफलित अंडपेशी योनी मार्गाद्वारे रक्तस्रावाच्या रूपात बाहेर टाकली जाते. साधारणतः 5 दिवस हा रक्तस्राव सुरू राहतो. यालाच मासिक पाळी असेही म्हणतात. स्त्री गरोदर असेल तर रजोनिवृत्ती येईपर्यंत दर महिन्याला असे आंतरचक्र सुरू राहते. आता आपण प्रजनन आणि आधुनिक तंत्रज्ञान म्हणजेच रिप्रोडक्शन अँड ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी ते कसे कोणत्या प्रकारे चालते आणि त्याची आवश्यकता काय आहे त्याबद्दल माहिती पाहूया. अनेक दाम्पत्यांना विविध कारणांमुळे अपत्ये होत नाहीत. स्त्रियांबाबत मासिक पाळीतील अनियमितता, अंडपेशींच्या निर्मितीतील अडथळे, अंडपेशींच्या प्रवेशात असणारे अडथळे, गर्भाशयाच्या रोपण क्षमतेतील अडथळे इत्यादी कारणांमुळे अपत्यप्राप्ती होऊ शकत नाही. पुरुषांमध्ये वीर्यांमध्ये शुक्रपेशींचा पूर्णपणे अभाव, शुक्रपेशींची मंद हालचाल, शुक्रपेशीतील विविध व्यंग इत्यादी कारणे अपत्यप्राप्तीत बाधा आणतात. परंतु आधुनिक वैद्यकशास्त्रामुळे आता या अडचणींवर मात करता येऊ शकते. उदाहरणार्थ IVF तंत्रज्ञान, भाडोत्री मातृत्व,
सरोगसी मदर, वीर्यपिढी इत्यादी तंत्रांच्या साहाय्याने आता अपत्यहीन दाम्पत्यांनाही अपत्यप्राप्ती होऊ शकते. त्यातीलच एक पहिला प्रकार आहे काच नलिकेतील फलन. त्याला इंग्लिशमध्ये IVF इन व्हिट्रो फर्टिलायझेशन असंही म्हणतात. या तंत्रज्ञानामध्ये काच नलिकेतील 2 युग्मकांचे फलन घडवून आणले जाते आणि तयार झालेला भ्रूण योग्य वेळी दाम्पत्यातील स्त्रीच्या गर्भाशयात रोपण केला जातो. शुक्रपेशींचे अल्प प्रमाणात अंडपेशी अंडनलिकेमध्ये प्रवेश करण्यात असलेले अडथळे इत्यादी कारणांमुळे अपत्य होत नसेल तर IVF हे तंत्रज्ञान वापरून अपत्यप्राप्ती करता येते. आता पुढील तंत्रज्ञान आहे भाडोत्री मातृत्व म्हणजेच सरोगसी मदर. काही स्त्रियांमध्ये गर्भाशय रोपणक्षम नसते, त्यामुळे अशा स्त्रियांना भाडोत्री मातृत्व या आधुनिक उपचार पद्धतीची मदत घेता येते. या पद्धतीमध्ये गर्भाशय रोपणक्षम नसलेल्या स्त्रियांच्या अंडाशयातून अंडपेशी मिळवली जाते. या अंडपेशीचे काचनलिकेमध्ये त्याच स्त्रियांच्या पतीच्या शुक्रपेशींचा वापर करून फलन घडवून आणले जाते. यातून तयार झालेला भ्रूण दुसऱ्या स्त्रीच्या गर्भाशयात रोपण केला जातो. अशा परिस्थितीत ज्या स्त्रियांच्या गर्भाशयात भ्रूण रोपण केले जाते त्या स्त्रीला भाडोत्री माता म्हणजेच सरोगेट मदर असेही म्हणतात. आता आपण वीर्यपिढी म्हणजे स्पर्म बँक किंवा सिमेन बँक याबद्दल माहिती पाहू. अनेक दाम्पत्यातील पुरुषांमध्ये शुक्राणू निर्मितीत वर नमूद केल्याप्रमाणे काही अडचणी असतात. अशा दाम्पत्यांबाबतीत अपत्यप्राप्तीसाठी वीर्यपिढी ही एक नवीन संकल्पना पुढे आलेली आहे. रक्तपिढीसारखीच ही संकल्पना आहे. वीर्यपिढीमध्ये इच्छुक पुरुषांच्या सर्वकष शारीरिक आणि इतर तपासण्यानंतर त्यांनी संकलित केलेलं वीर्य साठवून ठेवले जाते. गरजवंत दाम्पत्याची इच्छा असेल तर या रेताचा वापर करून दाम्पत्यातील स्त्रीची अंडपेशी IVF तंत्राने फलित केली जाते आणि त्यातून तयार झालेल्या भ्रूणाचे संबंधित स्त्रीच्या गर्भाशयात रोपण केले जाते. कायद्यानुसार वीर्य दाम्पत्याचे नाव गुप्त ठेवले जाते. आता आपण जुळे म्हणजे ट्विन्स म्हणजे काय ते पाहू. गर्भाशयामध्ये एकाच वेळी 2 भ्रूणांची वाढ होऊन 2 अपत्ये जन्मास येतात. अशा अपत्यांना जुळी अपत्ये म्हणतात. अनेक दाम्पत्यांना जुळे अपत्ये होतात. जुळ्या अपत्यांचे मुख्य 2 प्रकार आहेत. एक युग्मजी जुळे आणि द्वियुग्मजी जुळे. एक युग्मजी जुळी अपत्ये एकाच युग्मजापासून तयार होतात. भ्रूणवाढीच्या अगदी सुरुवातीच्या काळामध्ये म्हणजे युग्मनज तयार झाल्यापासून 8 दिवसाच्या आत त्यातील पेशी अचानक 2 गटांमध्ये विभागले जातात. हे भ्रूणपेशींचे दोन्ही गट 2 वेगवेगळे भ्रूण म्हणून वाढू लागतात आणि पूर्ण वाढ होऊन एक युग्मजी जुळे जन्माला येतात. अशी जुळे अपत्ये जनुकीयदृष्ट्या तंतोतंत सारखीच असतात. त्यामुळे ही अपत्ये दिसण्यास तंतोतंत सारखीच असतात व त्यांचे लिंग समानच असते. म्हणजेच दोन्ही मुली असतील किंवा मुले असतील. एक युग्मजी जुळ्यांबाबत भ्रूणपेशींची विभागणी जर युग्मज तयार झाल्यापासून 8 दिवसानंतर झाली तर सायामीज जुळे जन्माला येण्याची शक्यता असते. ही जुळी अपत्ये शरीराच्या काही भागात एकमेकांना जोडलेल्या अवस्थेत जन्माला येतात. अशा जुळ्यांमध्ये काही अवयव सामायिक असतात. अपवादात्मकरित्या स्त्रीच्या अंडाशयातून एकाच वेळी 2 अंडपेशी बाहेर पडतात आणि 2 वेगवेगळ्या शुक्राणूंद्वारे त्या फलित होऊन 2 युग्मनज तयार होतात. या दोन्ही युग्मजनापासून 2 भ्रूण तयार होऊन दोन्हींचे गर्भाशयात रोपण होते आणि पूर्ण वाढ झाल्यानंतर द्वियुग्मजी जुळी अपत्ये जन्मास येतात. अशी जुळी अपत्ये जनुकीयदृष्ट्या वेगळी असतात आणि लैंगिकदृष्ट्या समान किंवा वेगवेगळी असू शकतात. आता आपण लैंगिक आरोग्य म्हणजेच रिप्रोडक्टिव्ह हेल्थ म्हणजे काय ते पाहू. शारीरिक, मानसिक आणि सामाजिकदृष्ट्या व्यक्तीची सुस्थिती असण्याला आरोग्य असे म्हणतात. वेगवेगळ्या सामाजिक प्रथा, रूढी, परंपरा, अज्ञान, संकोच या आणि इतर कारणांमुळे आपल्या देशात लैंगिक आरोग्याविषयी फारशी जागरूकता दिसत नाही. विशेषतः स्त्रियांच्या लैंगिक आरोग्याविषयी अनास्था दिसून येते. स्त्रीला येणाऱ्या मासिक पाळीचा संबंध तिच्या लैंगिक आणि एकूणच संपूर्ण आरोग्याशी असतो. आजच्या काळात स्त्रिया पुरुषांच्या बरोबरीने काम करत आहेत, त्यामुळे त्यांना दिवसभर घराबाहेर राहावे लागते. मासिक पाळीच्या वेळी रक्तस्राव होत असतो, त्यामुळे गुप्तांगाची वेळोवेळी स्वच्छता राखणे आवश्यक असते, अन्यथा लैंगिक आरोग्याच्या समस्या निर्माण होतात. पुरुषांमध्ये लैंगिक आरोग्याच्या काही समस्या उद्भवू शकतात. त्या टाळण्यासाठी गुप्तांगाची वेळोवेळी स्वच्छता राखणे आवश्यक असते. लैंगिक आरोग्यामध्ये सायफिलिस आणि गोरोनिया हे 2 आजार अत्यंत मोठ्या प्रमाणात आढळतात. हे दोन्ही आजार जीवाणूंमुळे होतात. शरीरावर
गुप्तांगासहित इतर ठिकाणी चट्टे तयार होणे, पुरळ येणे, ताप येणे, सांधे दुखणे, केस गळणे इत्यादी लक्षणे सायफिलिस या आजारामध्ये आढळून येतात. गोरोनिया या आजारामध्ये लघवी करताना आग व वेदना होणे, शिश्न व योनी मार्गातून पू स्रवणे, मूत्रमार्ग, गुदाशय, घसा, डोळे या अवयवांना सूज येणे इत्यादी लक्षणे आढळून येतात. त्यामुळे वेळोवेळी काळजी घेतली पाहिजे. आता आपण शेवटचा भाग म्हणजे लोकसंख्येचा विस्फोट म्हणजे काय ते पाहू. अत्यंत कमी कालावधीमध्ये खूप मोठ्या प्रमाणावर लोकसंख्येतील वाढीला लोकसंख्येचा विस्फोट असे म्हणतात. सोबत दिलेल्या तक्त्यावरून तुमच्या असं लक्षात आलं असेल की भारताची लोकसंख्या किती झपाट्याने वाढत आहे. 1901 साली किती होती आणि 2011 साली किती आहे, यावरून लोकसंख्येचा किती कमी कालावधीमध्ये किती झपाट्याने वाढ होते हे आपल्याला कळते. या परिस्थितीमुळे आपल्याला वाढती बेरोजगारी, दरडोई उत्पन्न आणि कर्ज, नैसर्गिक साधन संपत्तीवरील ताण अशा अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. या समस्यांवर एकच उपाय म्हणजे लोकसंख्या नियंत्रण. यासाठी कुटुंब नियोजनाची आवश्यकता आहे. आजकाल एकच मूल जन्माला घालून जोपासण्याचा कल अनेक जोडप्यांमध्ये दिसून येतो. आज आपण विज्ञान भाग 2 मधील तिसरं प्रकरण आहे सजीवांतील जीवन प्रक्रिया भाग 2. या प्रकरणामध्ये आपण जे काही अभ्यासलो त्याचा एक धावता आढावा आपण घेऊया. यामध्ये सर्वप्रथम आपण प्रजनन म्हणजे काय ते पाहिलं. या प्रजननाचे 2 प्रकार आहेत, अलैंगिक प्रजनन आणि लैंगिक प्रजनन. अलैंगिक प्रजननाच्या वेगळ्या पद्धती पाहिल्या. त्यामध्ये एकपेशीय सजीवातील लैंगिक प्रजनन आणि बहुपेशीय सजीवातील लैंगिक प्रजनन या दोन्ही प्रकार पाहिले. अलैंगिक प्रजननाच्या वेगळ्या पद्धतीमध्ये एकपेशीय सजीवातील लैंगिक प्रजनन हे साधारणतः 3 प्रकारे होतं. त्यामध्ये द्विविभाजन आहे, बहुविभाजन आहे, कलिकायन आहे. बहुपेशीय सजीवांतील लैंगिक प्रजनन त्यामध्ये खंडीभवन आहे, पुनर्जनन आहे, मुकुलायन, शाकीय प्रजनन आणि बीजाणू निर्मिती यांचे वेगवेगळ्या प्रकारचे उदाहरण सुद्धा पाहिले. त्यानंतर या प्रकरणाच्या दुसऱ्या भागाकडे म्हणजेच लैंगिक प्रजननाकडे आलो. लैंगिक प्रजननाची व्याख्या आपण पाहिली. त्यामध्ये 2 प्रकार आहेत पुढे, वनस्पतीतील लैंगिक प्रजनन आणि मानवातील लैंगिक प्रजनन. वनस्पतीतील लैंगिक प्रजनन या भागामध्ये आपण फुलांचे अंतरंग पाहिले, परागीभवनाची क्रिया पाहिली, तो व्हिडिओ सुद्धा आपण समजून घेतला. मानवातील लैंगिक प्रजनन यामध्ये मानवी पुरुष प्रजनन संस्था, तिची आकृती, कार्य पाहिले. त्यानंतर दुसरा भाग मानवी स्त्री प्रजनन संस्था आकृतीच्या द्वारे समजून घेतली. त्यानंतर पुढचा भाग म्हणजे विकास व जन्म. त्यानंतर आर्तवचक्र किंवा ज्याला आपण ऋतुचक्र असं म्हणतो किंवा मासिक पाळी म्हणतो. त्यानंतर प्रजनन आणि आधुनिक तंत्रज्ञान. त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या पद्धती पाहिल्या. त्यामध्ये काचनलिकेतील फलन, भाडोत्री मातृत्व, वीर्यपिढी आणि जुळे. आणि सगळ्यात शेवटी लैंगिक आरोग्य म्हणजे काय. लैंगिक आरोग्य पाहत असताना ज्या वेगवेगळ्या प्रकारच्या काळजी घ्यायची आहे ती काळजी आपण पाहिली. आणि सगळ्यात शेवटी लोकसंख्येचा विस्फोट म्हणजे काय तो आपण त्या लोकसंख्येच्या त्या चार्टवरून आपण समजून घेतला.